निश्चितपणे आज आपण आनंदाची बाब आहे की आपल्या नवी मुंबई शहरामध्ये जेवढे ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांच्या सन्मानार्थ आज जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी आपण अ, एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यांच्या आपण विविध स्पर्धा, खेळाच्या स्पर्धा होत्या, बुद्धिबळाच्या स्पर्धा आहेत, कॅरमची स्पर्धा आहे, नंतर जे नाटक आहेत त्यांचे एकांकिका आहेत त्यांच्या स्पर्धा आपण घेतल्या आणि त्याचं आज पारितोषिक वितरण पण होत आहे. त्याच्याबरोबर ज्येष्ठांच्या बरोबर आपण एकत्रित्या येऊन एक काही दिवस काही क्षण आपण एकत्र घालतो, तोही एक चांगला निश्चितपणे आहे. ज्येष्ठांचे जे प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येईल तेही आज निश्चितपणे आजच्या ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला समजतं. मी सर्व ज्येष्ठांना खूप खूप या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या आयुष्य निरोगी आणि आनंददायी राहो एवढीच एक प्रार्थना करू. आणि हा ज्येष्ठ नागरिक दिन हा एक फक्त असा एक दिवसाचा कार्यक्रम न राहता आपण 365 दिवस या ज्येष्ठांच्या कल्याणासाठी त्यांच्या ज्ञानाचा वापर करून समाजाच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे असं मी मानतो. नवी मुंबई महानगरपालिका याचा नेहमीच याच्यामध्ये पुढाकार घेऊन आज आपण विरंगुळा केंद्र आहे, त्या विरंगुळा केंद्रामधल्या सुखसोयी आहेत त्या वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्यांचं आरोग्य तंदुरुस्त राहो, त्यांना लागणारी जी मदत आहे ती आपण वेळीच देऊ शकलो पाहिजे. या भावनेतून नवी मुंबई महानगरपालिकेने अजून 1-2-3 उपक्रम आपण याच्यामध्ये सुरू करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये मध्ये निश्चितपणे नवी मुंबईतले जे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना या सोयी सुविधांचा निश्चितपणे लाभ होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद राहण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच कसोशीने प्रयत्न करेल. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. धन्यवाद.